यापूर्वी तुम्हाला माहिती असेल मागच्या जाहीरनामे काढा ज्यांनी ज्यांनी इलेक्शन लढवलं 2009ला 2014ला 2019ला आणि 2024ला 30 उमेदवार आहेत, त्यांच्याच घरातले उमेदवार आहेत, नवीन कुणी उमेदवार नाही. 2024लाच फक्त एक शेतकऱ्याचा पोरगा त्यांच्या समोर उभा आहे. आणि आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन आलेलो आहे आणि मी करून दाखवले माहिती की तुरी एक ठिकाणी अशी शाळेची इमारत आहे बांधवली की पूर्ण तालुक्यामध्ये तशी शाळेची इमारत नाही, एवढी अशी छानपैकी इमारत त्या ठिकाणी मी बांधलेली आहे. आणि तिथले रिझल्ट तुम्ही कधीही जाऊन ऑनलाईन सुद्धा तुम्हाला रिझल्ट चेक करता येईल. 2014 पासून आज तागायत 10वी 12वीचे सगळे रिझल्ट तिथं आपले 100% रिझल्ट आहेत. म्हणजे जे काम करायचं गुणवत्तापूर्वक करायचं. शिक्षणाचा विषय झाला, रोजगाराचं तुम्हाला सांगितलं साहेबरावांनी त्यांच्या ह्याच्यात थोडासा उल्लेख केला की आपल्या इथं MIDC होऊ शकत नाही तर मी काय करू शकतो. तर मी त्या ठिकाणी 2दा रोजगार मेळावे घेतले बांधवांनो. 2022ला एक रोजगार मेळावा घेतला, 150 मुलांना नोकऱ्या मिळाल्या, 25 कंपन्या पुण्यातून बोलवल्या. आता 2 महिन्यापूर्वी 2024ला एक रोजगार मेळावा घेतला, जवळजवळ 344 मुलांना आणि मुलींना तितका रोजगार देण्याचं काम मागच्या 2 महिन्यापूर्वी मी केलं होतं. मग हे करताना सोपं नाहीये कुठलीही गोष्ट करायची. पुण्यातून कंपन्या इथं आणायच्या. पुण्यातून का म्हणतोय तर महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त MIDCची संख्या पुणे जिल्ह्यात आहे. प्रत्येक तालुक्यात MIDC. आपल्या शेजारच्या तालुक्यात MIDC साठी जागा झाली, त्याची कारवाई सुरू झाली. आपल्या इथं काय चाललंय, अजून पाणीच नाही तर पुढच्या गोष्टी लांबच आहेत. त्या ज्यावेळेस कंपन्या मी इथं आणल्या त्यावेळेस 48 कंपन्या बोलवल्या होत्या 2 महिन्यापूर्वी आणि त्यांची राहण्याची, जेवणाची, येण्या जाण्यासाठी गाड्यांची व्यवस्था, इथं इंटरव्ह्यू घ्यायची व्यवस्था सगळी आपण इथं केली होती. आणि त्यांची सोय व्यवस्थित करावी लागते. ही मोठे मोठे मॅनेजर लेवलला काम करणारी मंडळी असतात आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी जवळजवळ 2 रोजगाराच्या मेळाव्याच्या माध्यमातून 500 मुला मुलींना रोजगार द्यायचे या ठिकाणी काम केलेलं आहे. रोजगाराचा झाला, शिक्षणाचा झाला प्रश्न. पुढं सर्वात महत्वाचं म्हणजे आरोग्य. कोविड काळानंतर तुम्हाला माहित झालं असेल की आता प्रत्येक ज्यांनी लसी घेतलेल्या आहेत किंवा ज्यांनी रेमडेसिवीर घेतलेलं आहे, ज्यांना कोविड झाला होता, अशा काही लोकांना आता वेगवेगळ्या व्याधी व्हायला सुरुवात झालेली आहे. अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे. जर एखाद्याला अटॅक आला तर आपल्या इथं सोय आहे का आपल्या शहरामध्ये? इथल्या एका माजी आमदारांना अटॅक आला तर त्यांना कुठं जावं लागलं? बार्शीला जावं लागलं. मग एवढ्या वेळेस आतापर्यंत आरोग्य व्यवस्था का होऊ शकली नाही? मग त्याच्यासाठी सुद्धा मी सोल्युशन काढले बांधवांना. मी जर कितुरी एक ठिकाणी 30,000 स्क्वेअर फूट बांधकाम करत असेल आपल्या तालुक्यामध्येच, तर मला इथं 50-60 हजार स्क्वेअर फूट बांधकाम करायला काय अडचण? मी तर तुम्हाला सांगतो पुढच्या 3-4 वर्षामध्ये तेवढं बांधकाम करून, मला जागा जर मिळाली शहरालगत जवळ, तेवढं बांधकाम करून तिथं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून तालुक्यातल्याच मुलांना, जेवढे डॉक्टर होणार आहेत पुढच्या 3-4 वर्षात, खूप संख्या होणार आहे, 300-400 संख्या होणार आहे. BMS, BHMS, MBBS, नर्सिंग, डेंटल, या सर्व युवा डॉक्टरांना आणि काही त्याच्यातले जाणकार डॉक्टर, जुने डॉक्टर, त्यांना एकत्र घेऊन निश्चितच पुढच्या 3-4 वर्षांमध्ये त्याचं कामकाज तुम्हाला चालू झालेलं दिसणार. आणि हे विषय कोणाच्याच भाषणामध्ये नाही, विषय नाही म्हणून आम्ही काम करतो मग पुन्हा तुमच्या समोर आलोय असं तुम्हाला वेळोवेळी का सांगतोय? तर आम्ही करून दाखवलेत काही गोष्टी. माझ्याकडे कुठलीही सत्ता नसताना प्रत्येक गावामध्ये फुल नाही फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून आम्ही सिमेंटचे बाकडे पोचायचा प्रयत्न केला. इतर बरीचशी सांगता येतील पण आता हे वेळ पुरणार नाही आपल्याला एवढं सगळं सांगत बसलो. बाकड्याचा असेल, देवदर्शनाचा विषय असेल, पॅड वाटपाचा विषय असेल, वृक्षारोपणाचा विषय असेल. याच्यानंतर पुढचा विषय आहे शेतकरी बांधवांचा, तो सगळ्यात महत्वाचा. ही अशी भूमी आहे, पोथरे असं गाव आहे. माझी राजकारणाची सुरुवात या गावातून झाली. दशरथ अण्णांनी आम्ही भेटलो ज्यावेळेस मकाईचं इलेक्शन लढवायला. आम्ही सगळ्यांना भेटलो आधी, सगळे आमदार, माजी आमदार. मकाई अडचणत आहे, आपण एकत्रित येऊन मकाई लढवूया, मकाईची सत्ता बदलली पाहिजे, तो कारखाना अडचणीत आहे, बिल मिळत नाही. एकाने आम्हाला आमच्या बरोबर आले नाहीत. आम्ही म्हणलं तुमच्या नेतृत्वाखाली लढू, आम्ही तुमच्याबरोबर असू, पण एकही समोर आला नाही. मग त्यावेळेस अण्णांनी आम्ही निर्णय घेतला की आपण प्रयत्न करूयात. आम्ही इथं शनी महाराजांचं मी दर्शन घेतलं, इथं शनिदेवाचं दर्शन घेतलं आणि तिथून या पोथरे गावातून सुरुवात करून तिथून पुढे आम्ही अर्ज भरायची सुरुवात केली. आम्ही एक प्रयत्न केला मकाईला
पॅनल द्यायचा, पण त्याच्या माध्यमातून ऊसाच्या अटीच्या नावाखाली आमचे अर्ज बाद केले गेले. मग काय झालं शेवटी? सत्ता घेऊन काय केलं यांनी? कारखाना बंदच ठेवला. मागच्या वर्षी बंद आहे ना, आता काय करणार आहेत सांगावं त्यांनी. ज्यावेळेस बेरोजगारीचा विषय आपण येतो, दोन्ही कारखाने आदिनाथ मकाई हे दोन्ही कारखाने असेल की दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून रोजगार निर्मिती तर झालीच नाही, पण रोजगार घालवण्याचं काम कुणी केलं हे मी सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळ्यांना माहिती. 2-2.5 हजार रोजगार घालवायचं काम यांनी केलेलं आहे. त्यामुळे जनता यांना कधीच माफ करणार नाही. एवढंच नाही, यांनी कुणालाच सोडलं नाही सांगतो, सगळे कारखानदार मी सांगतो, यांनी सगळ्यांनी शेतकऱ्याच्या नावावर कर्ज उचलली, यांनी वाहन मालकांच्या नावावर कर्ज उचलली, यांनी कर्मचाऱ्यांच्या नावावर कर्ज उचललं आणि त्यांच्या सातबाऱ्या बोजे चालले. ते कर्जच त्यांनी भरलेलं नाही. आणि एवढाच विषय एवढ्यावरच थांबला नाही. अजून मकाईचे अजून कामगारांचे स्वतःच्या हक्काचे पैसे, काम केलेल्याचे पैसे दिलेले नाहीत, वाहतुकीचे पैसे दिलेले नाहीत. तीच परिस्थिती आदिनाची. दशरथ अण्णांनी तरी कामगारांसाठी काम केलं, वेळ प्रसंगी कोर्टात लढा दिला आणि जो 7 ते 8 कोटी कामगारांचे निदान आज बँकेत जमा आहे. उद्या परवा कधीतरी त्याचा निकाल लागेल कोर्टातून आणि निदान तेवढे तरी कामगारांना पैसे अण्णांच्या माध्यमातून मिळणार. मग ज्यावेळेस मकाईचा बिलाचा विषय आला, ऊस बिलाचा, तुम्हाला माहिती बांधवांनो, कबलाई असेल, भैरवनाथ असेल, या तिन्ही कारखान्यांचा जेव्हा ऊसाच्या बिलाचा प्रश्न आला, त्यावेळेस मी असेल, दशरथ अण्णा असेल, स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, आम्ही सर्वांनी एकत्र येऊन हलकीनाद आंदोलन असेल, थुतू आंदोलन असेल, तुमचं बोंबाबोंब आंदोलन असेल, अजून बऱ्याच प्रकारची आम्ही आंदोलनं केली आणि न्यायालयीन लढाई लढून आम्ही ह्या सर्व कारखान्यांची बिलं मिळवून देण्यात आम्ही प्रयत्न केलेला आहे बांधवांनो. आणि ती शेतकऱ्यांना बिलं मिळालेली आहेत. मग हे पुढारी कुठे गेले होते? हे राजकारणी आमदार, माजी आमदार कुठे गेले होते? ज्यावेळेस त्यांचा विषय येईल त्यावेळेस मात्र ते एकत्र येतात. तुम्हाला पण माहिती, सांगायची गरज नाही. आज जे 2 माजी आमदार एकत्र आलेले तुम्हाला माहिती आहे, जीवूरमध्ये त्यांच्या दोघांच्या मध्ये किती भांडण कशा प्रकारे झाली होती. अण्णा त्याचे साक्षीदार आहेत, अण्णा सांगतील पण त्याच्यामध्ये. आणि जे मार्केट कमिटीचे मागचं जे इलेक्शन झालं, मागच्या मागचं आता बिनविरोध झालं, पण त्याच्या अगोदरची घटना सांगतो. त्याच्यात मार्केट कमिटीमध्ये कोणाकोणाची भांडणं झाली होती. ही सगळं भांडणं झालेली सगळी मंडळी एकत्र आलीत मार्केट कमिटीला. लक्षात ठेवा, तुमच्या शेतकऱ्यांच्या बिलाला नाही आली, पाण्याला आली नाहीत, कशाला आले नाहीत, पण मार्केट कमिटीचं इलेक्शन बिनविरोध करायला सगळी एकत्र आली. अकलूजला जाऊन त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन इलेक्शन बिनविरोध केलं. त्यामुळं तुम्हाला एवढंच सांगतो, तुमचा विषय आला की ते पण एकत्र येणार नाही शेतकऱ्याच्या प्रश्नाविषयी, पण ज्यावेळेस राजकारण येईल मात्र ते एकत्र येत आहेत. विषय एवढाच नाही थांबलेला. तुम्ही चर्चा ऐकत असाल तर गाव पातळीवर बरेचसे चर्चा चालतात राजकारण बनल्यानंतर. काय चर्चा चालू? हे एकत्र आलेत. आत्ताच हा जिल्हा परिषद गट त्याला, दुसरा जिल्हा परिषद गट त्याला, पंचायत समिती याला, नगरसेवक एवढे त्यांनी लढवायचे, ह्यांनी एवढे हे करायचे. म्हणजे तालुका वाटून घ्यायचं काम ह्या सगळ्या राजकीय मंडळींचं चाललंय. कारण त्यांना माहिती कुठल्या जीवावर हे करता येतं. त्यांना वाटतं आम्ही गटातटामध्ये लोकांना विभागून घेऊ. पण जनता बी तेवढी हुशार झालेली. मला माहितीये, ज्या पद्धतीनं लोकसभेला जनतेने इलेक्शन हातात घेतलं त्याचप्रमाणे विधानसभेला सुद्धा जनता इलेक्शन हातात घेऊन बदल घडवल्याशिवाय राहणार नाही. आणि हे करण्यासाठी आपल्याला जागृत राहणं गरजेचं आहे. शेवटी कुठलंही इलेक्शन ज्यावेळेस कोणतरी जिंकतंय त्यावेळेस असा प्रयत्न असतो जातीपातीमध्ये माती भडकवायची. फोन करून रात्री सांगायचं मी ओबीसी बर का, मी एनटी बर का, मी हे बर का, हे तेव्हा त्याला मतदान करायचं बर का. हे असे प्रकार चालू करतील ही मंडळी. त्यामुळे आपण लक्षात ठेवायचं, जातीपातीवरती मतदान करायचं नाही. तो माणूस कसा आहे, त्याचं काम कसं आहे. मग ह्यांना जर जातीपातीवर काम करायचं म्हणलं तर आरक्षणाविषयी कोण बोलताय? आता एकही आरक्षणाविषयी बोलत नाही. मग कुठलं धनगर आरक्षण असू दे, मराठा आरक्षण असू दे, मुस्लिम समाजाचं आरक्षण असू दे, नाही तर लिंगायत समाजाचं आरक्षण असू, एकही बोलत नाही. मी परखडपणे बोलतोय, 4पैकी एक मी बोलणारा मीच आहे फक्त व्यक्ती, बाकी कुणी नाही. आणि ज्यावेळेस आपला आरक्षणाचा विषय आला, एक सामान्य शेतकऱ्याचा पोरगा उपोषणाला बसला, त्याचं ज्यावेळेस आंदोलन चालू होतं त्यावेळेस तुम्हाला माहिती, ती घटना सांगायची गरज नाही, व्हिडिओ सगळ्यांनी पाहिलाय. महिलांवरती, लहान लेकरांवरती लाठीमार केला, गोळ्या झाडल्या. आणि तो आज
व्यक्ती मनोजदादा जरांगे पाटील एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज गरीब कुटुंबातील मुलांना आरक्षण मिळावं म्हणून प्रयत्न करतोय. मग आम्ही त्यांच्याकडे वारंवार गेलो. तुम्हाला सांगतो, आम्ही गेलो त्यावेळेस कधी सेल्फी फोटो काढायला गेलो ना. आम्ही आतापर्यंत त्यांच्याकडे गेल्यानंतर तुम्हाला सांगतो, बऱ्याच जणांना अजून माहित नाही, आरक्षण हा विषय वेगळा आहे आणि आरक्षणातल्या सवलती हा भाग वेगळा आहे. आरक्षणाने फक्त आपल्याला सीट मिळणार आहे, जागा मिळणार आहे. मग ती शिक्षणामध्ये प्रवेश घेताना किंवा नोकरी लागताना फक्त जागा मिळणार आहे, सवलती नाही. सवलती हा भाग वेगळा आहे. मी मागील 8-10 वर्षापासून त्याच्यावरती काम करतोय, कारण मी एक विनाअनुदानित संस्था चालवतोय. माझ्या संस्थेला कुठलेही अनुदान नाही, पण माझा एक प्रयत्न राहतो, जेव्हा माझ्याकडे गरीबाचा मुलगा येईल त्याची फी सरकारने भरली पाहिजे. मग त्याच्याबद्दलचे मी जी आर आतापर्यंत काढलेले त्याचे थोडक्यात मी इथं थोडक्यात सांगतो, जास्त त्याच्यामध्ये सांगत नाही. पहिला जी आर म्हणजे ओबीसी समाजाला वसतिगृह भत्ता दिला जात नव्हता. जो मोठे मोठे शहरामध्ये मुलं ज्यावेळेस जातात, एखादा ओबीसी समाजातला गरीब मुलगा वर तिथं गेला तर त्याला राहण्यासाठी पैसे मिळाले पाहिजे. त्याचा जी आर डिसेंबरमध्ये निघाला, 13 डिसेंबर 2023. मग ती रक्कम दिली, पण थोडी दिली म्हणून आम्ही पुन्हा त्याच्यासाठी बदल घडावा म्हणून आम्ही पुन्हा अर्ज दिला. मनोज दादांकडे पुन्हा गेलो की म्हणलं हा विषय, त्यांनी कमी पैसे दिलेत, पुन्हा त्याची दुप्पट रक्कम वाढ झाली. त्याचा जी आर पुन्हा जानेवारीमध्ये निघाला. ओबीसी समाजाचा जसं तुम्हाला माहित असेल किंवा कुठल्याही याचा ज्यावेळेस मागासवर्गीय उमेदवार इलेक्शनला उभा राहतो, ग्रामपंचायतला असू द्या, पंचायत समितीला असू द्या, जिल्हा परिषदला असू द्या, त्यावेळेस त्याला जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला मुदत 6 महिन्याची दिली जाते. निवडणूक जिंकल्यानंतर तो सादर करतो. तसंच प्रवेशाला आतापर्यंत असा नियम होता की प्रवेशाच्या वेळेस जात पडताळणी प्रमाणपत्र असेल तरच त्याचा प्रवेश व्हायचा. ही बाब आमच्या लक्षात आली, आम्ही दरवर्षी त्याला फेस करतोय. मग आम्ही ही गोष्ट वारंवार मनोजदादा जरांगे पाटलाकडे मागणी केली की हा विषय खूप गंभीर आहे. आणि आमच्या समोरच 2 घटना घडल्या एकाच दिवशी. आम्ही ज्यावेळेस त्यांना भेटायला गेलो, तुम्हाला पण माहित असेल, टीव्हीवर तुम्ही पाहिलं असेल, एक मुलगी मनोजदादा जरांगे पाटलापाशी शेजारी रडत होती. तो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला असेल. आणि एक आमच्याकडे पोलीस भरतीसाठी आलेला एक मुलगा की ज्याच्याकडे जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळं त्याला खुल्या वर्गात टाकलं गेलं होतं. त्यामुळे त्याचं मेरिट वाढल्यामुळे त्याला तिथं भरती होऊ शकत नव्हता. त्याच्याकडे जातीचं सर्टिफिकेट होतं पण जात पडताळणी प्रमाणपत्र नव्हतं. आणि ती मुलगी का रडत होती तर तिला जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे, ओबीसी दाखला होता तिच्याकडे किंवा एसीबीसीचा दाखला होता, पण जात पडताळणी प्रमाणपत्र नसल्यामुळे खुल्या वर्गात जात होती. आणि खुल्या वर्गात गेल्यानंतर तिला 50% फी भरावी लागत होती. जे मुलींना मोफत शिक्षण जाहीर केलं होतं त्याचा फायदा तिला मिळत नव्हता. त्यामुळे तिचे वडील म्हणले होते, मी 50% सुद्धा फी भरू शकत नाही, मी तुला शिकवू शकत नाही, तू घरी बस. त्यामुळे ती रडत होती. मग ह्या गोष्टीला ते दोन्ही घटना आमच्या समोर घडल्यानंतर मग मनोजदादा आम्ही वारंवार भेटलेले. त्यावेळेस ते म्हणजे ह्याला सोल्युशन काय, म्हणजे एक सोल्युशन आहे. जसं इलेक्शन लढवणाऱ्या उमेदवाराला 6 महिन्याची मुदत दिली असते, तशीच हे जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायला 6 महिने मुदतवाढ मिळू शकते. तुम्ही ती मागणी केली तर सरकार निश्चित ते देईल. आणि आमच्या त्या प्रयत्नाला सुद्धा यश आलं आणि 5 सप्टेंबरला जी आर निघाला आणि त्याचा फायदा सगळ्यांना झाला. पुढचा जी आर तुम्हाला महत्वाचा सांगतो बांधवांनो, ज्यावेळेस मुलं शिकतात त्यावेळेस आपल्याला वाटतं की त्या अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती. महाराष्ट्र राज्यामध्ये 2,000 ते 2,500 अभ्यासक्रम आहेत. BA, BCom, BSc, MSc, BCA, MCA, इंजिनिअरिंग, फार्मसी, BMS, नर्सिंग, फिजिओथेरपी असे 2,000 ते 2,500 अभ्यासक्रम आहेत. त्यात सगळ्याच अभ्यासक्रमाला शिष्यवृत्ती मिळत नाही. मी ज्यावेळेस अभ्यास करतो त्यावेळेस असं लक्षात आलं की शासन काही प्रवर्गाला देत आहे पण ओबीसी मंत्रालयाला मिळत नाही. मग मी त्याची सगळी लिस्ट काढली, शासनाला वारंवार पत्रव्यवहार केला. माझ्या संघटना आहे, मी त्या महाराष्ट्र राज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी आणि संस्था चालकांची संघटना, त्या माध्यमातून मी वारंवार 7-8 वर्षापासून काम करत होतो. आणि त्याच्यासुद्धा तुम्हाला सांगतो, जे इतर प्रवर्गाला मिळत होते ओबीसी मंत्रालयाला 1554 म्हणजे एवढे 1,500च्या आसपास अभ्यासक्रम 14 जून 2024चा जी आर निघाला आणि सगळे ओबीसी मंत्रालयाला ते 1554 अभ्यासक्रम मिळाले. बांधव एवढा सोपा तो जी आर नाही आज.
त्यात ओबीसीचे सगळे जाती घटकांना त्याचा फायदा झाला. एनटी प्रवर्गातल्या सगळ्या घटकांना फायदा झाला. एनटी मध्ये अ ब कड एबीसीडी 4 प्रवर्ग आहेत, त्या सगळ्यांना फायदा झाला. स्पेशल बॅकवर्ड क्लासला 2% आरक्षण आहे, त्यांना फायदा झाला. म्हणजे अशा पद्धतीनं जे जे गरीब घराण्यातील मुलं आहेत, घटक आहेत, त्यांना शासनाने पैसे भरावेत. त्या लाडकी योजनेपेक्षा 10 पटीने भारी नाही. लाडकी योजनेतून काय होणार? त्याच्याऐवजी अशा जर ह्याला पैसे दिले तर निश्चित ही मुलं शिकतील. तुम्हाला सांगतो त्याचा पण GR निघाला, त्याचा फायदा. अशा पद्धतीचे आम्ही वेगवेगळे 8 GR काढले बांधव. त्यामुळे शिक्षण असेल, आरोग्य असेल आणि रोजगार असेल, याच्यावरती तर आम्ही काम करतोच आहे. पण त्याबरोबर शिक्षणामध्ये सुद्धा काय काय करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. मनोज दादा जरंगे पाटलाच्या आंदोलनाच्या बाबतीत तुम्हाला मी काही जास्त सांगणार नाही, पण 2-4 गोष्टी सांगतो. ज्यावेळेस आम्ही ते ज्या वेळेस आव्हान करायचे त्यावेळेस आम्ही तिकडे जायचो. एकही वेळ अशी झाली नाही की त्यांनी बोलवलंय आणि आम्ही गेलो नाही, किंवा त्यांनी आव्हान केलं आम्ही त्यांना प्रतिसाद दिला नाही. प्रतिसाद द्यायचं एकच कारण, आम्हाला माहिती ते व्यक्ती बोलला की त्या गोष्टी महाराष्ट्र राज्यामध्ये घडतायत. त्यांना एका समाजामध्ये टाकण्याचा प्रयत्न काही राजकीय मंडळी करतायत. पण तसं नाही. मी जे आता सांगितल्या गोष्टी कोणाला मिळाल्यात? खुल्या वर्गातील मुलांपेक्षा, मराठा समाजातील मुलांपेक्षा ह्याचा फायदा, ज्या सवलतीचा फायदा आहे ते ओबीसी, एनटी आणि एसबीसी ह्याच प्रवर्गाला सर्वात जास्त फायदा झाला आज त्या माणसामुळे. पण जातीवाद पसरवायचा आणि लोकांच्यात संभ्रम अवस्था पसरवायचं काम हे राजकीय मंडळी करतायत, जसं आता सुद्धा इलेक्शन मध्ये करतायत. ज्यावेळेस तो व्यक्ती 5-6 वेळा उपोषणाला बसला, एकही आमदार, माजी आमदार, पुढचा किंवा तिसरा उमेदवार कुणीही त्यांना भेटायला गेलं नाही. परंतु ज्यावेळेस उमेदवारी अर्ज भरले यावेळेस सगळे तिथे गेले अंधाऱ्या रात्री. सगळे 2 जणांना मी जागेवर पकडलं. 1 जणांनी फोटो काढल्यामुळे ती काही विषय नाही, पण 2 जणांना जागेवर पकडलं. तिथं मंडळी लगे आहेत की आमचे कॉन्टॅक्ट आहेत ना ते. म्हणजे तो ज्यावेळेस उपोषणाला बसले होते त्यावेळेस भेटायला गेले नाही, पण इकडे उमेदवारी अर्ज भरले की लगेच तिथं भेटायला गेले आणि इथं सांगतात आम्हाला त्यांनी पाठिंबा दिलाय. अशी संभ्रमावस्था पसरवणारी ही मंडळी आहे. तुम्ही आरक्षणाच्या वेळेस एकदाही कधी कठोर भूमिका घेतली नाही. मग धनगर समाजाचं आरक्षण असू द्या, मराठा समाजाचं असू द्या किंवा मुस्लिम समाजाचं. मी असा व्यक्ती तुम्हाला सांगतो, मला माहिती धनगर आरक्षण मिळालं पाहिजे, त्यामुळे तालुक्यातून एकमेव मी असा व्यक्ती होतो. आम्ही शेतकरी संघटनाने आम्ही तिथं जाऊन धनगर आरक्षणाला पंढरपूरमध्ये आम्ही पाठिंबा दिला होता. कुणी पाठिंबा दिला नाही, आम्ही तो पाठिंबा दिला होता. कारण मला माहिती, मी संस्था चालवतो, त्याच्यामध्ये एसटी आरक्षणाच्या जागा मागील 15-20 वर्षात जरी रेकॉर्ड काढलं तरी त्या भरल्या जात नाहीत. कारण तेवढं त्यांचं प्रमाण नाही किंवा तेवढ्या जागा जास्त प्रमाणात होत आहेत. पण ते आरक्षण ते असं आहे की आरक्षण सीट दुसऱ्याला देता येत नाही, त्यामुळे त्या जागा रिकाम्या राहतात. जर त्यांना तिथं आरक्षण दिलं धनगर समाजाला तर त्या जागा भरल्या जातील, त्यांना पाहिजे त्या प्रवर्गात आरक्षण मिळेल. विषय एवढ्यावरतीच नाही थांबला. जानकर साहेबांचे आमचे खूप चांगले संबंध आहेत. 2019 त्यावेळेस ज्यावेळेस आंदोलनाचा किंवा 18-19 मध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय एवढा मोठा पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये झाला, ते आरक्षण मिळण्यासाठी खूप आंदोलनं झाली. आंदोलनाविषयी काम बोलतोय तुम्हाला सांगतो. श्रीलंका हे असं राष्ट्र आहे की आरक्षण या विषयामुळे पूर्ण राष्ट्र पेटलं. ते राष्ट्राध्यक्षांना देश सोडावा लागला. तशी परिस्थिती आज भारत देशामध्ये येईल जर ह्या शासनाने त्याला सोल्युशन नाही काढलं. त्यामुळे त्या आरक्षणाच्या विषयी सुद्धा 2019ला धनगर आरक्षणाविषयी ज्यावेळेस महादेव जानकर आमचे चांगले संबंध आहेत, त्यांना मी म्हटलं बाबा आरक्षण मिळेपर्यंत तुम्ही सवलती घ्या. लोकसभेचं इलेक्शन लागलं फेब्रुवारी-मार्च मध्ये, त्यांनी लगेच त्या इलेक्शनच्या आधी देवेंद्र फडणवीसांना तो विषय मांडला. बाकीच्या सगळ्या त्यांच्या लोकप्रतिनिधी प्रतिनिधी असतील त्यांच्याविषयी तिथं विषय मांडला आणि एक आश्वासन घेतलं लोकसभेपूर्वीच. 2019ची गोष्ट आहे की बाबा आम्हाला आरक्षण नाही देता येतं तर सवलती द्या. पुन्हा जून महिना आला, इलेक्शन संपलं लोकसभेचं. पुन्हा मध्ये थोडासा गॅप, जसं यावर्षी गॅप होता विधानसभा लोकसभेमध्ये, त्यामधल्या गॅपमध्ये पुन्हा मी जानकर साहेबांना फोन केला. अजून माझ्याकडे त्याची पत्र आहेत की बाबा तुम्हाला आश्वासन दिले पण GR निघाला नाही. GR निघाल्याशिवाय लोकांपर्यंत ते पोहोचत नाही. त्यांच्या पाठीमागे लागलो. मग तो GR जुलैमध्ये निघालाय बांधवांनो, जुलै का ऑगस्ट मध्ये. तो GR एवढा महत्वाचा आहे. ST कॅटेगरीतल्या म्हणजे आदिवासी समाजातील मुलांना ज्या सवलती किंवा तरुण
मुलांना जे गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी धनगर समाजाला मिळाल्या त्या GR मिळाल्या. त्या GR मुळे ते जनजागृतीचं काम आम्ही करतो. एकही यातला लोकप्रतिनिधी करत नाही. जिथं जिथं धनगर समाज जास्त आहे त्या ठिकाणी आम्ही त्या GR विषयी बोलतो. त्या GRचा काय फायदा आहे? त्या माध्यमातून तुम्हाला सांगतो, विद्यार्थ्यांना हॉस्टेलला पैसे मिळाले, इंग्लिश मीडियम मध्ये चांगल्या शाळेमध्ये त्यांना प्रवेश मिळतोय धनगर समाज. त्याला एका विद्यार्थ्यामागे 70,000 खर्च करतोय शासन. हे किती जणांना माहिती? त्याचबरोबर एखादा वस्त्रोद्योग करायचा असेल त्याला पैसे मिळतात, शेळी पालनाला पैसे त्यात दिले, चराईला पैसे दिलेले, म्हणजे अशा असंख्य गोष्टी त्या GR मध्ये. त्यामुळं या गोष्टी अभ्यास केला, फक्त GR काढून उपयोग नाही. तर त्या GR लोकांपर्यंत पोहोचवायचं काम जर आपण केलं नाही तो GR तसाच राहील, निधी तसाच राहील, निधी खर्चीला जाणार नाही. त्यामुळे सगळ्या समाजासाठी माझे काम करण्याचे या ठिकाणी धोरणाने करतही राहणार आहे. फक्त लोक काही जातीपातीमध्ये मतभेद पसरवतील, गटातटामध्ये तुम्हाला विभागणी करतील आणि मतदानाला समोर येतील. त्यामुळे तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, यांच्यापासून सावध राहा आणि आपल्या समोर जे पर्याय दिलेले त्या सगळ्या पर्यायांचा नीट अभ्यास करा. तुम्ही एकदा डोळे झाकून विचार करा की यातला कोण चांगला आहे, कोण चांगला विषय तो मांडू शकतो, कोण हे काम आपलं करू शकतो, शेतकऱ्यांविषयी कोण मांडू शकतोय, शेतकऱ्यांसाठी कोण पुढे येतोय, ज्यावेळेस पाण्याचा प्रश्न असेल तर कोण मांडतोय. अजून असंख्य प्रश्न आहेत आपल्या तालुक्यामध्ये, पण इथं जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला वेळ कमी पडेल. पुन्हा एकदा सांगतो जाता जाता सर्वांना, आपण जागृत झालं पाहिजे. येणाऱ्या विधानसभा इलेक्शनसाठी आपण समोरच्या उमेदवाराची तुलना केली पाहिजे. आपण बघितले पाहिजे ह्यांनी आतापर्यंत काय काय केले. राजकारणाच्या बाबतीत अजून बऱ्याचशा गोष्टी सांगता येतील. आता तुम्ही बघताय किती जण तरी पळापळी चालू झाली, पुढाऱ्यांची पळापळी म्हणतोय मी. कशासाठी? पुढच्या फायद्यासाठी. कशासाठी? ह्या गटातून त्या गटात प्रवेश, ह्याचा त्याला पाठिंबा, माझे आमदार असतील म्हणतोय, मोठी मोठी लोक म्हणतोय मी. पण हे करताना तुमच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी ते करतायत. तर ह्याचा विचार निश्चित आपण केला पाहिजे. जास्त वेळ आपला घेणार नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना जाता जाता एवढीच नम्रपूर्वक विनंती करणार आहे की हे इलेक्शन खूप महत्वाचं आहे. जसं आपण ग्रामपंचायतचं इलेक्शन लढवतो तशा पद्धतीने आपण हे विधानसभेच्या इलेक्शनकडे बघितलं पाहिजे आणि त्या इलेक्शनमध्ये एकला एक मतदान कसं व्यवस्थित करून घेता येईल, मतदानाची टक्केवारी कशी वाढवता येईल, आपापले नातेवाईक सगळे सोयरे यांना फोन करून जेवढा प्रचार चांगला करता येईल, आपलं चिन्ह पोहोचवता येईल, त्यासाठी आपण प्रयत्न कराल. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला माझं 11व्या नंबरवरती माझं रामदास मधुकर झोळ नाव आहे, त्याच्या पुढे रिक्षा हे चिन्ह आहे. आपण सर्वांनी येणाऱ्या 20 तारखेला आपण त्या रिक्षाच्या चिन्हाच्या पुढचं बटन दाबून आपण सर्वांना तुमची सर्वांची सेवा करण्याची संधी द्यावी, त्याचबरोबर या तालुक्याचा विकास करण्याची संधी द्यावी, एवढीच नम्रपूर्वक विनंती आपल्या सर्वांना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा संघटक ज्येष्ठ नेते